महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, छावा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वाद निर्माण झाले। मात्र छावा या सिनेमाला देशभरातून खूप तगडा रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगला प्रतिसाद मिळाला। छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र हे जगासमोर ठळकपणे आलं आणि ज्या लोकांना म्हणजे महाराष्ट्राबाहेर जे राहता, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची पुरेशी माहिती नव्हती, ती पुरेशी माहिती सुद्धा समजली। मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राजेश शिर्के यांच्या वतीने लक्ष्मण उतेकर यांना एक फोन गेला आणि त्या फोनमध्ये ते बोलले की तुम्ही शिर्केंची बदनामी का केली। त्यावर उत्तर देत असताना लक्ष्मण उतेकर असं बोलले की बदनामीचा प्रश्नच येत नाही। छावा हा सिनेमा छावा या कादंबरीवरून जसाच्या तसा बनवलेला आहे। याशिवाय चित्रपटामध्ये फक्त गणोजी आणि कान्होजी अशी नावं घेतलेली आहेत, शिर्के हे आडनाव घेण्यात आलेलं नाही। लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या परीने स्पष्टीकरण केलं आणि ते अनेकांना पटलं देखील। मात्र यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वाद निर्माण झाले। खरे गद्दार कोण कोण होते ते ज्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि यावर अनेक जण आपलं मत व्यक्त करू लागले। यामध्येच काही इतिहासकार देखील आहेत जे आपलं मत व्यक्त करू लागले। काही इतिहास तज्ञ, काही इतिहास संशोधक यावर उघडपणे बोलले। विश्वास पाटील यांनी देखील उघडपणे आपलं मत व्यक्त केलं की होय, जेधे शकावलीनुसार स्पष्ट कळतं की शिर्केंमध्ये आणि संभाजी राजांमध्ये वितुष्ट होतं आणि शिर्केंना त्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर सरदारकी बहाल करण्यात आली होती औरंगजेबातर्फे। मात्र यामध्ये इंद्रजित सावंत यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे। नेमकं इंद्रजित सावंत यांचं काय म्हणणं आहे हे एकदा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ते काय म्हणत आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही जे प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरं इंद्रजित सावंत यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील देशभरातील मराठी इतिहासाचे जेवढे तज्ञ आहेत, जेवढे अभ्यासक आहेत, जेवढे इतिहासकार आहेत, त्या सगळ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। आधी बघूया की इंद्रजित सावंत नेमकं काय म्हणताय। गणोजी शिर्के आणि शिर्के मंडळी ही औरंगजेबाकडे गेलेलीच आहेत, तो इतिहास मान्यच करतात सगळी लोक। पण गणोजी शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं, तो मुकरब खानाला संगमेश्वर पर्यंतचा रस्ता गणोजींनी दाखवला, शिर्क्यांनी दाखवला, हे जे सांगितलं जाते ते चुकीचं आहे। कारण या शिर्के मंडळी ही अगोदरच गेलेली होती, पण त्यावेळेचा एक महत्वाचा पुरावा आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे। खरं तर तो जुना आहे पण लोक सांगत नव्हते की फ्रान्सिस मार्टिन नावाचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे, त्यानं स्वतःची डायरी लिहिलेली आहे आणि शंभूराजांना पकडलं जे फेब्रुवारी महिन्यात, तर मार्च महिन्यात त्यानं नोंद करून ठेवलेली आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिलंय आणि ह्या ब्राह्मण सरकारकुनांचं आणि औरंगजेबाच्या सरदारांचं संगनमत होतं। आता हे एवढी स्पष्ट नोंद त्या सगळ्या पकडण्यामध्ये सगळ्यात फर्स्ट हँड जर कुठला पुरावा असेल शंभूराजांना पकडण्याच्या सगळ्या ह्याच्यातला, तर तो आहे या मार्टिनचा। तो पुरावा अगदी स्पष्टपणे सांगतोय की संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये कुणाचा हातभार होता। तो सोडून शिर्क्यांना त्याच्यामध्ये गोवायचं आणि मग शिर्के खलनायक ठरवायचे। आज गद्दार म्हटल्यानंतर गणोजी शिर्केला गद्दार म्हणून हे दिलंय, पण गद्दारी कधी होती, तो ऑलरेडी शत्रूकडे गेलेला होता, अगोदरच शत्रूकडे गेलेला आहे। स्वतः बरोबर स्वराज्यात असणाऱ्या संभाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या लोकांनीच गद्दारी केली असेल आणि त्याची नोंद इतिहासात असेल, ती सांगायची नाही। हे जे काय एक वेगळं पद्धतीनं सगळं झालंय ते थांबवलं पाहिजे। अगदी धन्यवाद महाराष्ट्र टाइम्सवर संवाद साधल्याबद्दल। तर हे होते इंद्रजित सावंत ज्यांनी खरा इतिहास काय तो सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र जे काय आज विकिपीडियावर जे काय ट्विट आलं आणि जे काय माहिती आली ते देखील चुकीचे आहे। कोण कुठला तो राजापूरचा एक गोरा अधिकारी आणि त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं की संभाजी महाराजांच्या काही सर ब्राह्मण कारकुनांनी
औरंगजेबाशी हातमिळवणी केली आणि संभाजी महाराजांना पकडून दिलं. फ्रान्सिस मार्टिन असं काहीतरी त्याचं नाव आहे. मात्र याच फ्रान्सिस मार्टिनने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती बदनामीकारक लिखाण केलेलं आहे हे जर कोणी वाचलं तर तळपायाची आग मस्तकात जाईल. मित्रांनो, ही गोष्ट इंद्रजित सावंत अजिबातच सांगत नाहीत. इंद्रजित सावंत त्या फ्रान्सिस मार्टिनचा लिखाणाचा म्हणजे विकृत लिखाणाचा आधार घेत असं सांगत आहेत की ब्राह्मण सरकारकडून जे तेव्हा छत्रपती शंभूराजांसोबत होते त्यांनीच फितुरी केली, गद्दारी केली आणि शंभूराजेंना त्यांनी पकडून दिलं. बरं, आता हे ब्राह्मण सरकारकडून कोण, त्यांची नावं काय, हे इंद्रजित सावंत यांनी अजिबातच सांगितलेलं नाही, आजपर्यंत सांगितलेलं नाहीये. फक्त उल्लेख तेवढाच केला जातो की ब्राह्मण सरकारकुणांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. मात्र ते कोण होते, त्यांची नावं काय, कुठल्या प्रांतात होते, ते प्रांतात म्हणजे कुठल्या गावात राहायचे, कुठल्या जिल्ह्यात होते, कुठल्या तालुक्यातले होते, कुठल्या भागातले होते, कोकणातले होते, मराठवाड्यातले होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, कुठले होते हे सरकारकडून नावं काय त्यांची हे इंद्रजित सावंत अजिबातच सांगत नाहीत. मग पहिले सगळ्यात अगोदर ज्या फ्रान्सिस मार्टिनच्या विकृत लिखाणाचा आधार घेत इंद्रजित सावंत ठासून सांगतात की ब्राह्मण सरकारकुणांनी छत्रपती शंभूराजेंना पकडून दिलं, त्याच इंद्रजित सावंत यांनी इतिहासाचं थोडंसं संशोधन करावं आणि आम्हा पामरांसाठी त्या ब्राह्मण सरकारकुणांची नावं जाहीर करावीत. हे एक महान कार्य इंद्रजित सावंत यांच्याकडून व्हावं, तसंच ते तमाम इतिहासकारांकडून व्हावं, इतिहास तज्ञांकडून व्हावं, इतिहास संशोधकांकडून व्हावं. मात्र आता आम्ही तुम्हाला काही नावं वाचून दाखवणार आहोत आणि त्या नावांच्या अनुषंगानेच काही प्रश्न उपस्थित होणार आहे. या प्रश्नांची उत्तर सुद्धा या इतिहासकारांनी नक्कीच द्यावी अशी आमची अपेक्षा. तर जवळपास हे 15-16 प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 1, केले कैद ज्याने शहाजी राजांना, घात केला ज्याने संभाजी महाराजांचा, म्हणजेच शिवरायांचे बंधू, तो बाजी घोरपडे कोणाचा? जाऊन फितूर झाला अफजल खानाला, तो खंडोजी खोपडे कोणाचा? अफजल सोबत चालून आलेला तो मुधोळकर घोरपडे कोणाचा? शाहिस्ते खानाचे पाय चाटत चाटत पुण्यात आलेला जसवंत कोकाटे कोणाचा? शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोणाचा? जाऊन मिळाला औरंग्याला तो सूर्याजी पिसाळ कोणाचा? पकडून दिले शंभू राजांना तो गणोजी कोणाचा? संताजी घोरपडेंचा घात करणारा कोणाचा होता? सरंजामदार बनून वतनासाठी त्रास दिला शिवरायांना ते देशमुख आणि पाटील कोणाचे होते? देशमुखीच्या वतनासाठी भीक मागणारा, औरंग्याला साथ देणारा मसवडचा तो जगदाळी कोणाचा? अर्ध्या रात्री शिवरायांच्यावर हल्ला केला तो व्यंकोजी कोणाचा? पन्हाळगडाच्या मोहिमेची आदिलशहाला बातमी देणारा शिंगणापूरचा देशमुख कोणाचा? शिवरायांवर चालून आलेला त्यांचा चुलता मंबाजी कोणाचा? ज्याचे शिवरायांनी तोडले हात आणि पाय, ज्याचा केला चौरंगा, तो रांझाचा पाटील कोणाचा? मरेपर्यंत जो शिवरायांच्या आणि स्वराज्याच्या विरोधात राहिला तो निंबाळकर मामा कोणाचा? ब्राह्मणांच्या विरोधामध्ये विकृत आणि अश्लील असभ्य लिखाण करून पळून गेलेले ते खेडकर कोणाचे? या प्रश्नांची उत्तरं या इतिहासकारांनी नक्कीच द्यावीत. मित्रांनो, एक गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की बघा, आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवलेला आहे त्यामध्ये आपलं काहीही कर्तृत्व नाहीये. हे बघा, प्रत्येक समाजामध्ये काही चांगली लोक आहेत, काही वाईट लोक आहेत. म्हणून काही जणांनी चुका केल्या होत्या, काही जणांनी पूर्वी अपराध केले होते, काहींच्या पूर्वजांनी अपराध केले होते. म्हणून त्या सगळ्याच समाजाला तसंच त्याच चष्म्यातून बघणं सोडून द्यावं लागेल. नाहीतर मग असे आणखी 52 नावं आहेत
जे समोर आणावे लागतील दुर्दैवाने. खरं तर महाराजांना स्वकीयांसोबतच जास्त लढावं लागलेलं आहे परकीयांपेक्षा, आणि हे सत्य कोणी नाकारू शकतं का? आता हे स्वकीय कोण होते? हे मराठीच होते ना सगळे, हे आपल्यापैकीच होते ना सगळे. मग केवळ एकाच जातीला का टार्गेट केलं जातंय? त्याचं कारण स्पष्ट आणि सरळ आहे. कारण या जातीचा मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्र राज्याची सत्ता चालवतोय, सरकार चालवतोय, आणि हे अनेकांना पचनी पडत नाहीये. देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे, ज्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते बघता यापुढे सुद्धा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याचमुळे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत हे वचनी पडत नसल्यामुळे एका विशिष्ट जातीला नेहमीच इथून पुढे टार्गेट केलं जाणार आहे का? हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इतिहासाची पानं जर आपण उलगडून बघितली तर आधी आम्ही जसं बोललो की आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम केलेला आहे त्यामध्ये आपलं काहीही कर्तृत्व नाहीये. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी जर काही चुका केलेल्या आहेत, जर काही गुन्हे केले, काही अपराध केलेले आहेत, तर त्याचं खापर सुद्धा आज फोडता येऊ शकत नाही. समजा आपण असं समजूया की गणोजी आणि कान्होजी या दोघांनी छावामध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसं कृत्य केलंय. हे आपण समजून जरी घेतलं, मान्य जरी केलं, तरी आज त्यांचे जे वंशज आहेत, त्यांची जी पुढची पिढी आज आपल्या सोबत आपल्या समाजामध्ये वावरते आहे, यांचा काय दोष आहे त्यामध्ये? यांचा गुन्हा काय त्यामध्ये? अनेक जण शिवरायांच्या विरोधामध्ये लढले, ते आपलेच होते, स्वकीय होते. मात्र आज त्यांच्या कैक पिढ्या या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यागोविंदानं नांदत आहेत. मग ह्या सगळ्याच लोकांना आपण गुन्हेगार म्हणणार आहोत का? मित्रांनो, कुठेतरी या गोष्टीचा गंभीरतेने विचार व्हायला हवा. खरं तर हे सगळं जे काही इतिहासाचं विकृतीकरण आजकाल सुरू आहे, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नव इतिहासकार रोजच काहीतरी मूर्खासारखी बडबड करून विचित्र माहिती पसरवण्याचा फाजील प्रयत्न करत आहे. अशा इतिहासकारांना, अशा भंपक आणि छबरी इतिहासकारांना, जे स्वतःला इतिहासकार म्हणून घेतात, इतिहास संशोधक म्हणून घेतात, जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत बोलतोय आम्ही पर्टिक्युलरली. इंद्रजित सावंत यांचं काम मोठं आहेच, निर्विवाद. इंद्रजित सावंत यांचा अभ्यासही दांडगा आहे, व्यासंगही दांडगा आहे. म्हणूनच त्यांना आम्ही अत्यंत सभ्यपणे आणि अत्यंत विनम्रपणे काही प्रश्न विचारले. मात्र आव्हाडांना इतिहासाचं कितपत ज्ञान आहे यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो. आणि हे आव्हाडांसारखे लोकच नको ते वाद उकरून काढतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल याची तजवीज करून ठेवतात. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला फक्त हेच दाखवून द्यायचं होतं की बघा, सध्या छावा या सिनेमामुळे राजकारण किती खालच्या थराला गेलेलं आहे. मित्रांनो, आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांसाठी, की ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या व्हिडिओजवर कमेंट्स करता, त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या कमेंट्सचे व्हिडिओज बनवून सुद्धा आम्हाला पाठवा. ते आम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच सामील करून घेऊ. वेगवेगळ्या विषयांवर तुमचं काय मत आहे, वेगवेगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, यावरही तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवू शकता. छानपैकी सुंदर विषय जोडा, छान व्हिडिओ बनवा, त्यात तुमचं नाव स्पष्टपणे सांगा. आम्हाला 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर तो व्हिडिओ पाठवा. आम्ही नक्कीच त्याचा स्वीकार करून ते व्हिडिओज आमच्या व्हिडिओजमध्ये सामील करून घेऊ. मित्रांनो, आपले विचार एकमेकांसोबत जुळत असोत किंवा नसोत, मात्र लोकांपर्यंत सत्य पोहोचणं गरजेचं आहे. म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेतला आहे. तेव्हा प्रपंच परिवाराच्या या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, सगळ्या योजनांचा लाभ घ्या. त्यासाठी परिवाराचा सदस्य होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. येत्या 2-4 दिवसांमध्येच, कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक खूप मोठा उपक्रम राबवत आहोत, जो सगळ्यांसाठीच असणार आहे, प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी. कारण जिसका साथ उसका विकास हे आपलं तत्व आहे. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपण ज्या योजना राबवत आहोत त्याला पाठिंबा मिळेल, सहकार्य मिळेल.
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत